गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. त्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला. मित्रांनो, आज आपल्या मार्केटला डोनाल्ड ट्रम्प इन्फ्लुएन्स करू शकतात. त्याच्यामागचं बेसिकली रिझन असं आहे की US च्या टायमिंगनुसार रात्री 7:30 वाजता, म्हणजे आपल्याकडं आत्ता 8:30 वाजता, आता मी व्हिडिओ बनवतो तेव्हा अजून 10-15 मिनटं शिल्लक आहेत. तर मग त्यावेळेस ट्रम्प तिथे न्यू इयरचं जे काही आपण काय म्हणू शकतो की स्पीच आहे ते देणार आहेत. आणि साहजिकच आहे की त्यांना त्यांच्या लोकांना ॲड्रेस करायचं आहे. तर मग आता साहजिकच आहे की तिथे लोक फार नाराज आहेत हे त्यांनाही माहीत आहे. टॅरिफमुळे फार जास्त बऱ्याच गोष्टी महाग झाल्यात आणि अजूनही बरेचसे प्रॉब्लेम्स आहेत. तर मग ट्रम्प नक्की कशा पद्धतीने स्पीच देणार आणि त्याच्यामध्ये इंडियासाठी काही गुड न्यूज येणार का हे पाहणं खूप जास्त गरजेचं आहे. आता स्पेसिफिक ते इंडियाचं नाव घेऊन तर काही करणार नाहीत, परंतु टॅरिफ रिलेटेड काही एक्झम्पशन्स मिळाले पूर्ण जगाला किंवा मग अजून काही गोष्टी मिळाल्या तर मग या गोष्टींचा खूप जास्त फायदा होऊ शकतो. किंवा मग समजा त्यांनी निगेटिव्ह वेमध्ये जर काही केलं तर मग मार्केटला ते डेंटसुद्धा करू शकतं, हे लक्षात ठेवा. त्यामुळे पाहूयात की आता ट्रम्प काय बोलणार याच्यावरती सगळ्या गोष्टी डिपेंड आहेत, कारण आपलं मार्केट ओपन होण्याआधी ह्या गोष्टी झालेल्या असतील 9 वाजेपर्यंत. त्यामुळे गिफ्ट निफ्टी आत्ता जरी फ्लॅट ओपनिंग दाखवत असलं तरी त्याला आपण आज कन्सिडर करू शकत नाही. ट्रम्पच्या स्पीचवरती ते डिपेंड राहील की मार्केट गॅप डाऊन ओपन होईल की गॅप अप ओपन होईल. पाहूयात. आता काल जिथे मार्केट बंद झाले तर ते ऑलमोस्ट आपण म्हणू शकतो की सपोर्ट लेवललाच आहे आणि मार्केट कन्सॉलिडेट करते विथ निगेटिव्ह बायस. आता त्यासाठी खूप साऱ्या गोष्टी आहेत की ज्या निगेटिव्हसुद्धा आहेत. ओके, तर मग आता US मार्केट जर आपण काल रात्री पाहिलं तर US मार्केटमध्ये अगेन एक छोटासा फॉल आलेला आहे. ऑलमोस्ट 0.5% आसपास त्यांचे तीनही इंडेक्सेस जे आहेत तर ते रेडमध्ये क्लोज आहेत. त्याच्यामागचं बेसिकली रिझन आहे AI स्टॉकमधलं प्रॉफिट बुकिंग आणि त्यांच्याकडनं येणारे जे स्टेटमेंट्स आहेत तर ते मार्केटसाठी किंवा त्यांच्या स्टॉकसाठी सुद्धा फेवरेबल नाही आहेत. टेस्ला मात्र चांगला ग्रो करतो आहे, कारण इलॉन मस्कने सांगितलं आहे की आता ते SpaceXचा IPO घेऊन येणार आहेत आणि प्लस त्यांनी जे काही रोबोटिक टॅक्सी आहे तर त्याचं सक्सेसफुल डेमॉन्स्ट्रेशन केलेलं आहे आणि त्या गोष्टीमुळे टेस्लाचा स्टॉक हा खूप जास्त आपण काय म्हणू शकतो खूप पॉझिटिव्ह आहे. आता जर आपण युरोपियन आणि एशियन मार्केट जर पाहिले तर मोस्टली म्युटेड आहेत विथ निगेटिव्ह बायस. परंतु काल रात्री US मार्केट एवढं पडूनसुद्धा आपले सगळे IT स्टॉक्स पॉझिटिव्ह होते. मेजरली IT स्टॉक्स आणि जे काही आपले बँकिंग स्टॉक्स आहेत त्यांचे ADRs तिथं काम करतात तर ते एवढे काही खास परफॉर्म करत नव्हते. म्हणजे आजसुद्धा IT स्टॉक्समध्ये एक चांगला पॉझिटिव्हनेस राहण्याची पॉसिबिलिटी आहे आणि त्याच्यामागं स्पेसिफिक रिझन देखील आहे, कारण आज रात्री ॲक्सेंचर जे आहे तर ते त्यांचं क्वार्टरली रिझल्ट जे आहे ते प्रेझेंट करणार आहेत. तर ॲक्सेंचर ही IT क्षेत्रातली सगळ्यात मोठी कंपनी आहे जगातली. तर गेल्या काही वर्षापासून IT कंपनी हार्डली 2% आसपास ग्रो करत आहेत, परंतु यावेळेस अनालिस्टचं असं म्हणणं आहे की ॲक्सेंचर 5% आसपास ग्रो करेल, की जे खूप जास्त पॉझिटिव्ह आहे पूर्ण जगाच्या IT कंपनीजसाठी. आणि आपल्याकडे AI रिलेटेड स्टॉक्स फार जास्त लिस्ट नसल्यामुळे त्यामुळे आपल्याकडे जे काही US मार्केटमध्ये फॉल आला आहे तर तो आपल्याकडे येण्याची पॉसिबिलिटी थोडीशी कमी आहे, एवढंच. परंतु ट्रम्प काय करतात त्याला खूप जास्त महत्त्व आहे. आत्ता 8:30 वाजता मी बोलतोय तेव्हा स्पीच सुरूही होईल. तर मग आता पाहूयात पुढे काय होतं ते. परंतु आज निफ्टी कुठे ओपन होते आणि कुठे क्लोज होते ह्याला फार जास्त महत्त्व राहणार आहे. जर आपण आपल्याकडे इंडियन स्टॉक स्पेसिफिक पाहायचं झालं तर काल 2 महत्त्वाच्या गोष्टी घडल्यात. एक म्हणजे काल राज्यसभेमध्ये बिल पास झालेलं आहे, ज्यामध्ये जे काही इन्शुरन्स कंपनीज आहेत त्याच्यामध्ये 100% FDI जो आहे तर त्याला अलाउ करण्यात आलेलं आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे सेबीनं म्युच्युअल फंडसाठी काही गाईडलाईन्स आणलेल्या आहेत आणि त्यामध्ये त्यांनी जे काही म्युच्युअल फंड मॅनेजर्स होते तर ते 12% चार्ज करत होते त्यांचे जे काही स्टॉक्स बाय आणि सेल करतात त्यासाठी, परंतु ते कॅप करून सेबीनं 6% आणलेलं आहे. आणि म्हणूनच तुम्ही पाहिलं असेल की ही गोष्ट ऑलरेडी प्रपोजलमध्ये होती आणि त्याच्यावर विचार चालू होता आणि म्हणूनच गेले काही दिवस जे काही म्युच्युअल फंड वेल्थ मॅनेजमेंट करणाऱ्या कंपनीज आहेत तर त्यांचे स्टॉक्स आपल्याला थोडेसे डाऊन साईडला जाताना आपण पाहत होतो. तर मग आज काय होतं आहे ते पाहणं जास्त गरजेचं आहे, परंतु मोस्टली ते स्टॉकसुद्धा आज पॉझिटिव्ह राहतील, कारण त्यांनी खूप जास्त कमी ते प्रपोज केलं होतं, परंतु आकडा जो आलेला आहे 6% तो बेटर दॅन एक्सपेक्टेड आलेला आहे. त्यानंतर
म्युच्युअल फंडसाठी अजूनही काही गाईडलाईन्स आहेत, तर मोस्टली ते फेवरेबल आहे. परंतु यामुळे काय होईल की म्युच्युअल फंडमध्ये येणारा जो इन्फ्लो आहे तो वाढेल, कारण जो काही वरचा चार्ज लोक देत होते तर तो सेबीने कॅप केल्यामुळे आता ते पैसे लोकांच्या खिशामध्ये जातील आणि त्यामुळे लोकांना त्याचा जास्त फायदा होईल. त्यामुळे म्युच्युअल फंड जे काही करणारे स्टॉक्स आहेत, कंपनीज आहेत, लाईक जिओ फायनान्स आहे, त्यानंतर एंजल वन वगैरे अशा ज्या काही कंपनीज आहेत मार्केट इन्फ्राशी रिलेटेड, तर यामध्ये सुद्धा एक फार पॉझिटिव्ह न्यूज आपल्याला पाहायला मिळते. तर आता जर ओपन इंटरेस्टच्या हिशोबाने कॅल्क्युलेशन करायचं म्हटलं तर डाऊन साईडला 25,500 आणि हायर साईडला 26,000 या ठिकाणी खूप जास्त पुट रायटिंग आणि कॉल रायटिंग आपल्याला पाहायला मिळते. ओके, परंतु काल एक गोष्ट अचानक घडली, ती म्हणजे चक्क FIs काल बायर्स होते, तेही ऑलमोस्ट 1200 कोटींच्या आसपास. त्याच्या अगेन्स्ट डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्सनं केवळ 700 कोटींचं बाईंग केले, कारण इन्स्टिट्यूशन समोरनं सेलच करत नाहीत तर इकडनं खरेदी करून काय करणार. ओके, त्यामुळे ही गोष्ट फार जास्त पॉझिटिव्ह आपण म्हणू शकतो. परंतु केवळ एकच दिवस त्यांनी खरेदी करून भागण्यासारखं नाही आहे, तर सतत 3 ते 4 दिवस त्यांनी जर खरेदी केलं तर आपण म्हणू शकतो की ते बायर्स होण्याचा प्रयत्न करतायत. एखाद दिवस त्याने काही फरक पडत नाही. परंतु आता मंथ एंड जवळ येत आला आहे आणि तिकडे सुद्धा ते FIs सुट्टीवरती जाण्याच्या मूडमध्ये आहेत, त्यामुळे नक्की काय करतायत ते पाहणं खूप जास्त गरजेचं आहे. परंतु मार्केटमध्ये आपल्याला लिक्विडिटी ड्राईव्ह झालेली आत्ताच पाहायला मिळते, तर होप सो पाहूयात काय होतं ते. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं गिफ्ट निफ्टी इंडिकेट करते की मार्केट फ्लॅट टू निगेटिव्ह ओपन होईल, ऑलमोस्ट एक 20 ते 30 पॉईंट. परंतु खरंच तेवढं निगेटिव्ह ओपन होईल का तेही पाहणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि ट्रम्पचं जे स्पीच आहे तर ते तुम्ही आत्ता पहा, किंवा त्याच्या संदर्भातले जे काही अपडेट्स आहेत तर ते झी बिझनेस वगैरे या ठिकाणी येतील लगेचच. आणि त्या गोष्टी फार जास्त ॲनालाइज करणं महत्त्वाचं आहे. जर त्यांनी काही गुड न्यूज दिली त्यांच्या लोकांसाठी तर ती पूर्ण जगासाठी गुड न्यूज असेल, हे लक्षात असू द्या. होप सो सगळं काही व्यवस्थित व्हावं. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.